प्रभु रामचंद्र भगवान की जय। मज धरून आलेल्या पाठी माझी होईल ऐसीच गोष्टी, वानर नाटोपे जग जेठी पुढचे पाठी फिरविली। प्रभु रामचंद्र भगवान की जय। त्या ठिकाणी मोठी ताई वाचते आणि मी तिची छोटी बहीण आहे। त्या ठिकाणी कथा सांगते की त्या ठिकाणी इंद्रजित त्या ठिकाणी म्हणतोय की बाबा हा असणारा हनुमंतराय त्या ठिकाणी मला ऐकत नाही। या हनुमंतरायाची दुर्धर अशा प्रकारची बल्लाढ शक्ती आहे आणि माझी शक्ती या मेघनादाची शक्ती त्या ठिकाणी फिकी पडलेली आहे। माझी काहीच त्या ठिकाणी कोणतीच कला त्या ठिकाणी या हनुमंतरायाच्या समोर चलत नाही। माझं काहीतरी अवघड व्हायचं मार्ग दिसतोय असं त्या ठिकाणी आणि त्या इंद्रजिताच्या मनाला वाटू लागलं। का वाटू लागलं तर असणारा इंद्रजित मनाला म्हणतोय की माझ्या बापाची सुद्धा असणारा यांनी खूप हाल अपेष्टा केली होती। कशी अपेष्टा केली होती तर वालीनं असणारा हा या रावणाला त्या ठिकाणी नेऊन त्या अंगदाच्या पाळण्यावरती एक असणारं चांदणं, जसं काही आपण पाळण्यावरती चांदणं बांधतो ना की आपलं छोटं बाळ त्याला बघल आणि बघून असणारं ते हसल, आणि मग तसं असणारं त्या रावणाला असणारं 10 तोंडाचा रावण होता, त्याला 20 हात होते आणि असा रावण त्या ठिकाणी वाळीनं आपल्या पुत्राच्या पाळण्यावरती बांधला होता। आणि मग आता असणारं त्या इंद्रजिताला ही गोष्ट आठवली आणि इंद्रजित म्हणतोय की माझीही अशीच फजिती व्हायच्या मार्गावर दिसते। का तर मला असणारा हा हनुमंत ऐकत नाही आणि मग मला निश्चितच हा, आणि कारण मला तर हा मारू शकत नाही। का मारू शकत नाही तर मला वरदान आहे, कारण मला वर आहे, मी ह्या हनुमंताच्या हातून मरणार नाही। कारण त्याचा मारणारा कोण होता जो 14 वर्षाचा त्या ठिकाणी निराहारी राहील, त्याच्या हातून या इंद्रजिताचं मरण होतं। मग त्या ठिकाणी इंद्रजित म्हणतोय की माझं आता काही खरं नाही, हा असणारा हनुमंतराय मला धरून त्या प्रभू रामचंद्राकडे नेईल आणि नेल्यानंतर तिथलची सगळी वानरं माझी हाल अपेष्टा करतील, चेष्टा उडवतील। तुझी बाजूनी तत्वता मज हनुमंते धरून नेता, धावण्या कुणी नये सर्वथा परमचिंता इंद्रजिता। आणि त्या इंद्रजिताला असणारं खूप दुःख वाटू लागलं की इंद्रजित म्हणू लागला अरे खूप वाईट झालं, आणि मला जर असणारा या हनुमंतरायाने शेपटीमध्ये बांधून जर प्रभू रामचंद्राकडे घेऊन गेला तर माझ्या कैवारासाठी इथं कुणीच येणार नाही। कोण येणार आहे? त्या अखयाला त्या ठिकाणी मारलं त्यावेळेस सुद्धा कैवार घेऊन कोणी आलं नाही, आणि हा बाबा आला तर याची एवढी फजिती मांडली त्या इंद्रजिताची। मग इंद्रजित स्वतःच्या मनाला संकोच व्यक्त करतो की आता माझं कसं होणार, खूप मोठं संकट माझ्यावरती कोसळलेलं आहे। अखयाच्या कैवारासी कोणी नाही वळे वानरापाशी, मज बांधूनी नेता पुढचे धाके धावण्याचे कोणी नाही। अरे तो माझा बंधू असणारा अखया कुमाराचा वध या असणाऱ्या हनुमंतरायानं केला त्यावेळेस कुणी आलं नाही, आणि मला जर धरून नेलं तर कुणी येणार नाही अशी मनाला खंत त्या इंद्रजिताच्या वाटू लागली। थरकाप त्या ठिकाणी होऊ लागला, खूप भीती धुकधुकी असणारी इंद्रजिताच्या मनाला वाटते। ऐसी धाम घेऊनी मोठी रणवानरा देऊनी पाठी, इंद्रजित बळे उठा उठी पुढच्यासाठी धापणी। आणि मग कोणता असणारा कोणत्या गोष्टीचं आचरण करावं, काय करावं, कोणता मार्ग स्वीकारावा काय कळना झालं। काय करू आता, कोणताच उपचार चालत नाही। मग इंद्रजिताच्या लक्षात आलं की आता पळवाट काढल्याशिवाय मार्ग नाही। का तर अहो जे काही कपटी असतात, जे राक्षसी लोक असतात, हे नियमाचं आचरण करीत नाहीत, धर्मानं वागत नाहीत, त्यांना शेवटी एकच पर्याय असतो तो त्यातून पळवाट काढण्याचा। आणि असा पर्याय त्या ठिकाणी असणारा त्या इंद्रजिताने मनामध्ये धरला आणि आता पळून जावं, या हनुमंतरायाच्या दृष्टी आड व्हावं अशी कल्पना त्या इंद्रजिताच्या मनात आलेली आहे। पळता नाही पळवे पुढे पडिले पुच्छाचे बिरडे, तेथिले विवरा माझी तडे बहुमाकडे गांधीले। आणि मग त्या ठिकाणी आता इंद्रजित विचार करतो की मी आता पळून जातो, कुठंतरी जाऊन दडतो, पण काय
करणार, या हनुमंतरायाची शेपटी आहे ती एवढी दुर्धर आहे, एवढी बलशाली आहे त्या ठिकाणी की त्या शेपटीने चौकून कडवेडा घातला होता. अहो जसं काही या असणाऱ्या मंदिराला चौकून हे असणारं कडवेडा आहे ना, ही तार कशी लावली ना, तसा कडवेडा त्या शेपटीने चौकून मांडला होता. मग आता इंद्रजिताला वाटतं की आता काय करू, कुंकून पळून जाऊ, ही दुर्धर अशा प्रकारची शेपटी मला कुठंच हालू देत नाही असं मनाला आणि इंद्रजिताच्या वाटतंय. कसं तरी असणार, मला इथून पळून जावं लागल. आणि मग त्या ठिकाणी इंद्रजित पळून जाऊ लागला. कुठं दडतोय ऐका पुढच्या ओळीमध्ये. आणि मग काय झालं असणार, इंद्रजित पळून गेला, पळून जाऊ लागला. आणि हनुमंतरायानं बघितलं समोर असणारा शत्रू पळतोय, पण हनुमंतराय माग पळलं नाही. का पळले नाही तर युद्ध धर्म सांगतोय की पळत्याच्या पाठी लागायचं नाही. पळतोय ना, अरे जाऊ द्या पळून. म्हणून त्या युद्ध धर्माचं आचरण आमच्या हनुमंतरायानं केलं आणि ते असणारा त्या इंद्रजिताच्या माग गेले नाहीत. आणि त्या ठिकाणी आता असणारे त्या हनुमंतरायाची जी शेपटी आहे ती शेपटी असणार आपले जे काही मालक आहेत म्हणजे कोण, हनुमंतराय. आणि त्या हनुमंतरायाला ती शेपटी विनंती करते की हे स्वामीनाथा तुम्ही मला आज्ञा द्या. कोणती आज्ञा द्या तर युद्ध करण्याची. हनुमान सहकार्य केलंस आणि तुझ्या सहकार्यांनी मी असणारं मोठमोठे निधडे वीर मारू शकलो, हे सगळं तुझंच असणारं सहकार्य आहे. आणि मग शेपटीला म्हणतात की तू ऐक, आता आपण दोघं मिळून या शत्रूंचा त्या ठिकाणी संहार करू. मी जाते तू घाली वैरणात, ऐसे भरडू राक्षस सैन्य, डोळा देऊराती सभाना, रणकंदन करूयासी. आणि मग असणारा हनुमंतराय म्हणू लागले शेपटीला, काय म्हणले, अगं आपण एक खेळ खेळू म्हणले. पूर्वी बाया असणारे सकाळी सकाळी उठायच्या, हल्ली आताच्या काळामध्ये तसं काही राहिलं नाही. आता फक्त लग्नाचा घाणा घालतानाच मला तर वाटते जात पाहायला मिळते. पण पूर्वीच्या काळामध्ये असणाऱ्या आताच्या आजीबाईला विचारलं सांगतात त्या सकाळी सकाळी त्यांना उठावं लागायचं, दळण दळावं लागायचं, मग ते पीठ यायचं, त्या पिठापासून स्वयंपाक बनायचा. आणि मग आता त्या ठिकाणी हनुमंतराय शेपटीला म्हणतात की शेपटीला म्हणतात की अगं तू माझं आहे का, आपण काय करू, तू असणारं शत्रू धरून आणायचे आणि मी जातो होतो, तू त्याच्यामध्ये असणारं ती वैरण घालायची आणि मी दळायची. आणि दळल्यानंतर ज्याचं काही पीठ होईल त्याचा उद्धार होईल आणि जे काही डोळ राहील त्या डोळ्यांसोबत आपण त्या ठिकाणी युद्ध करू आणि युद्धाने त्यांना मारू, असा खेळ असणारा आपण खेळू असं कोण म्हणतात तर हनुमंतराय त्या शेपटीला बोलताय. आणि मग असणारा हनुमंतरायाचा आणि त्या शेपटीचा संवाद झाला. संवादामध्ये त्यांनी विचार केला की आपण दोघं मिळून त्या ठिकाणी या शत्रूंचा नैनाट पाडू करू, त्यांचा फडशा पाडू असा दोघांनी विचार केला. आणि विचार केल्यानंतर त्या हनुमंतरायाला स्फुरण आलं, आनंदी झाले आणि आनंदामध्ये त्यांनी उपकार केला. कसा, प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमंत राक्षस वीर समस्त, कोणिया एक भूत शस्त्रे वर्षत सब काळ. आणि मग काय झालं त्या ठिकाणी हनुमंतरायाचा तो भुभुकार असणारा ऐकला. आणि मग काय झालं, ते जे काही सगळं सैन्य होतं, जे राक्षस होते त्यांना भीती वाटू लागली. ते सज्ज झाले, त्यांनी हातामध्ये जे काही शस्त्र आहे प्रत्येकाचं ते शस्त्र हातामध्ये घेतलं आणि त्या हनुमंतरायावरती एक नजर ठेवली आणि शस्त्र हाणायला सुरुवात झाली असं नाथबाबा सांगतात. आणि मग काय झालं, त्या शत्रूंनी त्या राक्षसांनी असणार वेगवेगळे
प्रकारची शस्त्र हाणायला सुरुवात केली. कुणी बाण हाणू लागलं, कुणी तलवारी, कुणी भाले, प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती. नावं सांगावी तेवढी कमीच, एवढी असंख्य शस्त्र आहेत आणि त्या शस्त्रांचा मारा त्या हनुमंतावरती करू लागले त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आकाशातही तेवढे शस्त्र दिसू लागले, पृथ्वीवरतीही तेवढे शस्त्र दिसू लागले. अशा असंख्य शस्त्रांचा त्या ठिकाणी नायनाट आमचे हनुमंतराय त्या ठिकाणी करू लागले. हनुमान युधी निघाला घोटा, राक्षस आणि ती भटासु भटा, आणि ता शस्त्रे होती पिठा, आहा कट कट राक्षसा. आणि मग काय झालं तर ते असणारे शत्रू त्या हनुमंतरायाला शस्त्राने त्या ठिकाणी मारू लागले. पण त्या हनुमंतरायाला त्याचा प्रतिकार करायची गरज नव्हती. का तर ते जे काही शस्त्र होते ते त्या हनुमंतरायाच्या शरीराला ते नुसते असे धडकले तर त्या शस्त्रांचा चाकणाचूर त्या ठिकाणी होऊ लागला, त्याचं पीठ होऊ लागलं. असा आदर्थ दाटुका महावीर त्या ठिकाणी हनुमंतराय आहेत. मग ते असणारे शत्रू राक्षस लोक मनाला विचार करू लागले की अरे बाबा, हा भयंकर हनुमंत अरे आहे तरी कसा, याच्यात किती बलाढ्य शक्ती आहे. हनुमंतानी घडा वीरा, साहुनी त्याचा शस्त्र संभारा, करावया सर्व संहारा, रहिवानर कवळला. आणि मग काय झालं, सगळे शत्रू असणार त्या हनुमंतरायाला त्या ठिकाणी बाणाने मारू लागले. वेगवेगळ्या शस्त्राने त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या ठिकाणी प्रतिकार करू लागले. त्यावेळेस असणार आता हनुमंतराय खवळले. कुणाचाही बाण, कुणाचाही शस्त्र त्या हनुमंतरायाला लागलं नव्हतं. पण हनुमंतराय म्हणू लागले की खूप वळवळ करतायत ना. मग हनुमंतरायाच्या अंगामध्ये जोश आला, त्या ठिकाणी एक स्फुरण आलं आणि त्यांनी सुद्धा आता प्रतिकार त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे. श्री अश्वाचे मारिता, गजी गजा संहारिता, रती रताते उपटिता, वाही मत सारथीसी. आणि मग हनुमंतराय काय करू लागले आहोत, त्यांना खूप युद्ध आवडायचं. का तर शत्रूचा नायनाट करायची इच्छा त्या ठिकाणी त्या हनुमंतरायाच्या मनामध्ये होती. जे राम म्हणत नाही त्याचा नायनाट करायचा, जो त्या ठिकाणी भक्ती करतो, जो रामाचं नाव घेतो त्याचा उद्धार करायचा. मग हनुमंतरायाने काय केलं, घोडे उचलले, घोड्यावरती आदळले, हत्ती उचलले, हत्तीवरती आदळले, आणि जे काय रथ होते ते सारत्या सगट उचलले, दुसऱ्या रथावरती आणून आदळले. अशा प्रकारचं नटकट युद्ध आमचे हनुमंतराय करतात. पायीचा पायी रगडिता, वीरे वीर पाय झोडिता, ध्वज शस्त्रे शस्त्रे मुडिता, रणी पडित महामारे. पायीचा पायी रगडिता, वीरे वीर पाय झोडिता, ध्वज शस्त्रे शस्त्रे मुडिता, रणी पडित महामारे. आणि मग त्या ठिकाणी हनुमंतराय काय करू लागले, जे काय असणारे पायदळी खाली असणारे जे सैन्य होते त्या सैन्याला पायाने रगडून मारू लागले. आणि जे काय असणारे रथ होते, रथाचे ध्वज त्या ठिकाणी झेंडे मोडू लागले. खूप त्या असणाऱ्या त्या राक्षस लोकांचा त्या ठिकाणी विध्वंस आमचे हनुमंतराय करू लागलेले आहेत. हनुमान युद्ध करी भिन्न, उच्चे करी भिन्न बंधना, तेही एका सावधान, रणमर्दन पुच्छाते. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय सुद्धा घनघोर अशा प्रकारचं युद्ध करू लागले. हनुमंतराय सुद्धा एकीकडे युद्ध करू लागले, त्यांची शेपटी एकीकडे युद्ध करू लागले. आणि शेपटी कशा प्रकारे युद्ध करते ऐका. शायशी प्रयुते मत्त हस्ती, शायशी प्रयुते मत्त हस्ती, उच्चे उपटोनी मारुती, हस्तीच्या पिष्ट केल्या असती, रणसमस्ती गजदळा. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय काय करू लागले, हत्तीला मारू लागले. जे काही हत्तीवरती बसून आलेले मल्ल होते त्यांना सुद्धा असले उचलून दुसऱ्या हत्तीवरती आदळू लागले. भयंकर अशा प्रकारचं युद्ध हनुमंतराय करू लागले आहेत. विनारिता कुंभस्थळा, विखरा होया गजमुक्ता फळा, त्याची रणरंगी रंगमाळा, अति सोहळा युद्धाचा. आणि त्या ठिकाणी काय करू लागले हनुमंतराय, ते हत्ती उचलायचे आणि हत्ती शेपटीमध्ये त्यांनी असंख्य त्या ठिकाणी किती हत्ती घेतले तर त्या ठिकाणी 8
कोटी 60 लाख हत्तीचा भारा असणाऱ्या हनुमंतरायाने शेपटीमध्ये बांधला आणि बांधून घर अशा प्रकारचा फिरवला आणि दन दिशेने पृथ्वीवरती आदळल्यानंतर काय झालं, जे काही हत्ती होते त्या हत्तीच्या डोक्यामध्ये जे काही बिंदू होते ते बिंदू निष्ठून असणारे त्या पृथ्वीवरती सगळीकडे जमा झाले आणि जशी काही सुंदर अशा प्रकारची रांगोळी दिसावी तसं त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणचं दिसू लागलं असं हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणतात. उच्चरी होरी सैन्यातळी महावीरा बांधोडी मोळी उपडी त्याशी भूतळी करी रांगोळी तळील्याची. आणि मग शेपटीनं काय केलं, जे काही महावीर होते निधडे वीर होते त्या सगळ्या वीरांचा तिनं भारा बांधला, शेपटीनं बांधून घर अशा प्रकारचा भिंगवला आणि भिंगून पृथ्वीवर दन दिशेने आदळला अशी रण रांगोळी शत्रूंची त्या शेपटीनं केली म्हणतात. अश्वतारा खारा उष्ट्रा उष्टी बांधोनी अपार तळी उभे अश्वसंभार घाईचं बचुल करी त्यांचा. आणि जे काही त्या ठिकाणी घोडे होते, जे काही रथ होते घोड्यांचे, त्या सगळ्यांना सुद्धा त्या शेपटीनं आणखीन त्यांचा भारा बांधला. त्या शेपटीनं असणारा त्या घोड्यांना सुद्धा मारलं असं त्या ठिकाणी ओवीमध्ये नाथबाबा सांगतात. कधी पुढच्याचा महामारा रणी उठीला हाहाकार एकीकडे हनुमान वीर करी रणमार तो एका. आणि त्या ठिकाणी शेपटी एकीकडे युद्ध खेळते, एकीकडे हनुमंतराय युद्ध खेळतात आणि दोघं मिळून असणार घनघोर अशा प्रकारचं युद्ध त्या रणांगणावरती करतात असं नाथबाबा तुम्हा मला सांगतायत. रांगे वनिता थापडी वीर मारिता लक्ष कोडी कोटीहून कोटी पायी दगडी मुष्टी पडी पारीस असंख्य. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय युद्ध करतायत. कसं युद्ध करतात, असंख्य कोट्यानं कोट्या असणाऱ्या राक्षसांना त्यांनी मारलं, घोड्यांना कोट्यानं कोट्य मारलं, त्या ठिकाणी हत्ती कोट्यानं कोट्य मारले, लाखावर राक्षस लोक मारले. अहो किती गणना करावं तेवढी कमीच आहे. एवढे शत्रूंचा नायनाट आमच्या हनुमंतरायाने केला म्हणतात. बहुत चिरफाडी न खागरी एके वारी रही जाणू शक्ती जाणू आपाना बहुता मारी अर्धचंद्री पै एके. अहो कशा प्रकारे असणार हनुमंतरायाने शत्रूला मारलं, कुणाचं असणाऱ्या नखानं पोट फाडलं, कुणाला डोक्यात बुक्क्या हाणून मारलं, कुणाच्या पाठीत बुक्क्या मारल्या, तर कोणाला उचलून स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन त्याला मारलं. वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी त्या हनुमंतरायानं त्या शत्रूंचा नैनाट केला म्हणतात. आवळोनी युवरावरी वीर मारी तशत सहस्री थडवे हनोळी उपरा उपरी लक्षांतरी मारित. आणि त्या ठिकाणी लक्ष कोट्यानं कोट्य असणाऱ्या शत्रूंचा त्या ठिकाणी नैनाट केला. कोणाला मांडीवर घेऊन मारलं, कोणाला बुक्क्या मारल्या, कोणाला तडव्या मारल्या, कोणाला कोपर खेळ्या मारल्या आणि जेवढ्या असणारे आपले स्वतःचे अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवाचा त्या ठिकाणी उपयोग करून हनुमंतरायानं त्या शत्रूंचा नैनाट केला म्हणतात. रणी उठीला हलकल्लोळ भेणे करोनी पुत्रबळ पराप्राण तात्काळ सांडिला. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाचा दुर्धर अशा प्रकारचं युद्ध पाहून तिथालचे जे काही शत्रू होते त्या शत्रूंना असणारा भीती वाटू लागली. कशी भीती वाटू लागली, त्या ठिकाणी काही असणाऱ्या शत्रू जे काही होते त्यांना असणारे त्यांच्या वस्त्रामध्येच असणारे त्यांना मूत्र त्या ठिकाणी त्यांना लघवी झाली, कुणाला असणारे त्या ठिकाणी शौच त्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यामध्ये झाली, कुणी असणारे मरून पडले आणि खूप भेदरा त्या ठिकाणी त्या राक्षसांना वाटू लागला. कोणाचा, त्या बल्लाढे असणाऱ्या त्या हनुमंतरायाचा. हनुमंताचे गिरागजरे आक्रंदुनी वाजी कुंजरे रणी निमाले अपारे लक्षांतरे वीरसेनी. आणि त्या ठिकाणी त्या हनुमंतरायाचा तो पराक्रम बघून, त्या हनुमंतरायाचा तो आवाज ऐकून, त्यांच्या आवेशाला बघून असणारे असंख्य शत्रू त्या ठिकाणी मरण पावले. खूप सगळ्यांना भेदरा सुटला. आता काय करावं, कुठं पळावं, कुठं दडावं अशी भीती राक्षस लोकांना वाटू लागली. कोणताच उपाय त्यांच्या मनामध्ये चालत नव्हता. अशी परिस्थिती त्या लंकेमधल्या राक्षस लोकांची त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. भोवता पुढच्यांचा आवर्ता मध्ये मारी तो हनुमंता झाला सैन्याचा अंत आला प्राणांत राक्षसा. आणि त्या ठिकाणी जे काही पृथ्वीवरती खाली जे काही असणार
असणारे शत्रू होते, त्या शत्रूंना त्या ठिकाणी शेपटी मारू लागली. जे काही आकाशात असे उडू लागले त्यांना असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी हाताने मारू लागले. आणि अशा प्रकारचा आकांत त्या लंकेमधल्या राक्षस लोकांवरती निर्माण झाला. त्यांना भेदरा सुटला, खूप भीती वाटू लागली. का तर हा बलाढ्य वीर असणारा हनुमंतराय त्या शत्रूंचा नायनाट करू लागलाय. तुझे पुरविली से पाठी, होनी दी कुटुंब भेटी, लंका पाहुनी दी दृष्टी, जीवासाठी राक्षसा. आणि मग त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणू लागले की माझ्या शेपटीने माझी पाठ पुरवली. कशा प्रकारे पाठ पुरवली तर असणारे जे काही राक्षस लोक होते, या राक्षस लोकांची आणि त्यांच्या कुटुंबाची मुलाबाळाची त्या ठिकाणी भेट होऊन दिली नाही. का भेट होऊन दिली नाही? कारण असणारा ती जी काही शेपटी होती ती असणारे त्या लंकेच्या द्वारामध्ये उभा होती. जे कोणी असणारे शत्रू भिवून त्या लंकेमध्ये जात आहेत त्यांना असणारी ती शेपटी धरून आणत होती, त्यांचा नायनाट करत होती. आणि अशा प्रकारे हनुमंतराय आणि ती शेपटी असणारं त्या राक्षस लोकांच्या विघाताला पेटले होते. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जरी कथा सांगत असताना जर थोडी काही चुकभूल झाली असेल तर तुम्ही असणारे एक आई वडील आहेत म्हणून असणारं तुम्ही क्षमा करावी. धन्यवाद.